प्रेक्षकांनो, या नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा या ठिकाणी रिव्ह्यू पाहण्याआधी तुम्ही जर अजून माझा हा चॅनल मराठी मालिकांवर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहे. तर प्रेक्षकांनो, आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इथे लीलाला बिलकुल काही सुधरत नसतं. ती खूपच अस्वस्थ असते. याचे मोबाईलमध्ये बघून नुसते हसतायत, काय नक्की बघतायत याची तिला खूपच उत्सुकता लागते आणि ती 2-3 वेळा बघण्याचा खूप प्रयत्न सुद्धा करते, परंतु यश येत नाही आणि हे जे दाखवत सुद्धा नाही. त्याच्यामुळं तिला खूप उत्सुकता लागून राहिलेली असते की नक्की काय आहे नक्की. आणि मग इथे जेव्हा एजेच्या त्या ठिकाणी त्यांच्या रूममध्ये येते तेव्हा एजे नसतो, परंतु एजेचा फोन या ठिकाणी बेडवर पडलेला असतो. त्यानंतर लगेच ती तो फोन घेते, परंतु सिक्युरिटी वगैरे तिथे लावलेली असते. तो पासवर्ड सगळ्या गोष्टी ती बघण्याचा प्रयत्न करते, पण नाही. शेवटी फिंगरप्रिंट देत असते. आता याच्यामध्ये फिंगरप्रिंट लावायची काय गरज आहे का? हे फिंगरप्रिंट आता मी हा लॉक ओपन तरी कसा करणार याचा ती खूप विचार करत असते. तिला कळत नाही आता मी करू तरी काय? ते आयडिया करण्याचा विचार करते, पण फिंगरप्रिंट असल्यामुळं काही ऑप्शनच तिला दिसत नाही. आणि शेवटी मागून तेवढ्यात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की एजे येताना दिसतो. काय चाललंय तुझं? एजे काय नाही, मी इकडे तुम्हाला बोलवायला आले होते पण तुम्ही दिसले नाही. आणि बरीच ती या ठिकाणी बडबड करताना आपल्याला दिसते. काय नाही काय नाही, काय करू ते खरंच सांग. तेव्हा ती नाही नाही बोलते आणि मग हा एजे या लीलाच्या इथे आपल्याला जवळ येताना दिसतोय. एजे काय करत तुम्ही? एजे काय करत तुम्ही? असं ती बोलताना दिसते. तेव्हा काय तू बोलत नाही, तुला काय हवं आहे का? तेव्हा काय नाही असं बोलून मग ती या ठिकाणी लाजून निघून जाताना दिसतात. यानंतर एजे विचार करतोय, खरंच कला सॉरी खरंच लीला तू एक नंबरची बडबडी वगैरे आहे. खरंच खूप बडबड करते, पण माझ्यासमोर शांत होते. पण आता तुला या ठिकाणी गप्प कसं करायचं ना याची आयडिया मला चांगली आली आहे. म्हणजे या लीलाच्या क्लोज जायचं म्हणजे लीला एकदम गप्प होते असं या एजेला सगळं समजलं असताना या सगळ्यांचा विचार करून एजे मनातल्या मनात तिथे हसताना आपल्याला दिसत आहे. आणि दुसरीकडे मग हे दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी हे सगळे इथं काम करत थोडेसे थांबलेले असतात. आणि मग झालं का काम? झाले का कपड्याच्या घड्या? अरे वा, खूप छान गोष्टी केल्यात, खूप छान कपड्याच्या घड्या घातल्यात. आता एक काम करा, तुम्ही आज वरांड्यात झोपण्याची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट इथे हॉलमध्ये आज झोपा. हॉल आता मोकळा झाले ना. आणि त्याआधी एक काम करायचं असं बोलताना दिसते. सरस्वती लक्ष्मीला पंच बॉक्स आणि तेल वगैरे ते आणायला लावते. आणि मग या ठिकाणी या दुर्गाला नेपकिन बघायला लावते. शोध इथे कुठेतरी असेल असं बोलून सगळ्या गोष्टी त्यांना आणायला लावते. आणि ही दुर्गाला भेटत नाही नेपकिन, तेव्हा बघ नीट शोध भेटल. आणि हे तेल वगैरे पंच वगैरे आणतात आणि इथे ही नॅपकिन आणते आणि ही नॅपकिन देते या कालिंदीला. नाही नाही, ती तुझ्याकडेच ठेव. आणि सरस्वती लक्ष्मीला पण बोलते हे सगळं तुमच्याकडेच ठेवा. आता ना एक काम करायचं आहे, एक काम कर, जा तिथून टब भरून पाणी घेऊन ये. आणि आहे आता इथं टब मस्त कोमट पाण्याचं आहे, त्यात आता मी पाय घालेन. पाय घातल्यानंतर मस्तपैकी त्या ठिकाणी तेल वगैरे हे करून हे कर सॉरी मस्त पाय चोळ माझे. त्यानंतर तेल वगैरे लावून घ्या. आणि या दुर्गाला बोलते की तुला जे नॅपकिन दिले ना मस्त माझे पाय धुवून काढ. आणि बरंच गोष्टी या ठिकाणी बोलते आणि मालिश वगैरे कर. या लग्नाच्या गडबडीत खूप त्रास झाला रे बाया, असं ते बोलताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. मात्र आता या ठिकाणी तिची हद्द झालेली असते कालिंदीची. आणि दुर्गा या ठिकाणी प्रचंड संतापलेली असते. तुम्हाला नाही वाटत हे तुम्ही अति करताय, हे सगळं चुकीचं आहे? तेव्हा चुकीचं काही नाही, तेव्हा लीलाचे बाबू पण येतात, बोलतात कालिंदी हे तू काय करते, हे सगळं अति होते, चुकीचं आहे. आणि यानंतर तो दुर्गा सगळ्यांची माफी मागताना दिसतो. तेव्हा काय फायदा आहे, आता हिने सगळं केलं, आता अति झाले, आता आम्ही एक क्षणही इथे थांबणार नाही असं बोलताना दिसते. तेव्हा तुम्ही हौशीन नाही, या एजेने शिक्षा दिली असं म्हणून आले तुम्ही असं बोलताना दिसते. परंतु हे भडकून मात्र या ठिकाणी सहन होत नसल्याने घरी जाताना निघताना दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी आपल्याला या ठिकाणी जाते. आणि इथे मात्र लीलाचे बाप थोडे घाबरताना दिसतात, माफी मागताना, प्लीज मी तिच्या वतीने मी माफी मागतो. तेव्हा ते बोलले जेव्हा बोलायचे तेव्हा बोलले नाही आणि आता का बोलताय तुम्ही? आणि तो बोलतो, अरे तू काय केलं का? तेव्हा ती बोलते मी काय चुकीचं केलं नाही. तिने काय काय केलं माहिती ना, आपल्या रेऊचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला, मग तिला कायशीच सोडणार होती का? आणि एजीने शिक्षा दिली म्हणून तर इथे आलेत असं ती बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसते. परंतु इथे हा बोलतो, अरे हो बरोबर आहे, पण आता आपली रेऊ तिला तिथे लग्न करून गेलेत. हा सगळा जो काही राग आहे तिने आज जर मनात ठेवला आणि तिथे रेऊला आणि बाकी सगळ्यांना त्रास दिला तर काय होईल कळतंय का तुला? काय नाही होत. तिचा बदला घेतला मी. आणि यानंतर हा बोलतो, आणि हे जर समजा तिने एजेला सांगितलं आणि एजेला जर राग आला तर काय करते तुला कळतंय का? तेव्हा हा मी माझं काय सांगेल ते बघून गेलं असं हा बोलताना दिसते ही कालिंदी. त्यानंतर ते केल्यानंतर विचार करते, खरंच मी अति केलं का? एजेंना जर या सगळ्या गोष्टीचा खूप राग आला तर? आणि ही डोक्याला स्वतःच्या हातच लावून घेते, मी काय करून बसले, जास्तच केलं वाटतं. आणि त्या दुसरीकडे दुर्गा, सरस्वती, लीला प्रचंड संतापलेल्या असतात. ते डायरेक्ट घरी येतात आणि एजे एजे या ठिकाणी बोलतात. एजेला आवाज देताना दिसतात. तेव्हा ते एजे या ठिकाणी खाली येताना दिसतो. या तिघांनाही फुकून खूप मोठा धक्का बसतो. एक प्रकारे ते नोकरीच्या गेटमध्ये तेच सध्याचे
तुम्ही इथे काय करताय, तुम्हाला मी 1 हफ्त्याची या ठिकाणी शिक्षा दिली ना, मग तुम्ही इथे करतातच काय, तुम्ही तिकडं असायला हवे असं एजे बोलताना त्यांना या ठिकाणी दिसतोय. हो बरोबर आहे, तिकडं आहे, पण परंतु तिथे आम्ही आता एक क्षण थांबणार नाही. तिथं गेल्यानंतर ती कालिंदी आमच्याकडून काय काय करून घेते, काय गोष्टी करते तुम्हाला माहिती आहे का? तर ते काय मला माहिती नाही. तुम्हाला 8 दिवसाची शिक्षा आहे, तर तुम्ही पाळलीच पाहिजे. हो, तुमचा शब्द जो होता ना, तो सगळा ठेवून मी या ठिकाणी नक्कीच ऐकलं आणि तिथे शिक्षा भोगायला गेली. परंतु ती कालिंदी आमच्यासोबत खूप वाईट वागते आणि या ठिकाणी जो काही प्रकार या कालिंदीने केलंय, सगळं वरंट साफ करायचं आणि या ठिकाणी सगळं कपडे धुवायचे, भांडी घासायची, सगळ्या गोष्टी आणि हॉल वगैरे सगळ्या गोष्टी, स्वयंपाक करायचा, सगळ्या गोष्टी ज्या काही प्रकार घडतो आणि ती कशा पद्धतीने वागते हे सगळं सांगते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी तिने जे पाय धुण्याचं, मालिश करण्याचं ज्या गोष्टी सगळ्या सांगितल्या असतात, ते सगळं सांगून मग आमचा अंत झाला. सहनशक्ती संपली म्हणून आम्ही सगळं इथं सोडून आले, तिथं जाणार असं बोलतोय. हे सगळं सांगताना दुर्गा आपल्याला दिसते. ही जेव्हा बोलते, मला त्यांनी त्यांचे पाय धुवायला लावले. मग काय झालं? तिथे तुम्ही काय हौस मजाला गेले नाही. तुम्हाला पनिशमेंट आहे आणि पनिशमेंटमध्ये काहीही होऊ शकतं, काहीही करू शकतं. त्यामुळे ते सगळं करणं तुम्हाला गरजेचं आहे. नाही, त्यांनी सगळं काही केलं, आमचा अपमान केला, ते सगळं सहन केलं. पण हे पाय धुणं मला जमणार नाही. तेव्हा ती बोलते, "काय झालं? ते तुमच्या वयाने मोठे ना, मग करायला काय हरकत आहे? पनिशमेंट आहे, तुम्हाला ते करावंच लागेल." असं बोलताना दिसते. तेव्हा याची तुम्ही हे बोलताय, तुम्हाला आमची काही काळजी आहे का नाही? आणि बाकीचे पण बोलतात, असं वाटतं की या घरात आता आम्हाला कोणीच नाही वाली, आमची कोणीच काळजी करत नाही, असं सुद्धा बोलताना दिसते. तेव्हा इथे ही लीला वगैरे बोलताना दिसते. ते म्हणतायत ते बरोबर आहे. आजीने असं पाय धुवायला या ठिकाणी गरज नव्हती करायला. तिने अति केलंय आणि रेऊ पण बोलते, "हो, त्यांनी अति केलंय. मी त्यांच्याशी बोलते." तेव्हा ही मात्र दुर्गा बोलते, "हे सगळं बाजू घेण्याचं नाटक करू नका. मला माहिती आहे तुम्ही कसली आहेत, काय नाटकं करतायत." तेव्हा इथे एजे मात्र भडकतो, बोलतो, काय बोलते कळतं का? ती तू एवढं सगळं होऊन सुद्धा ती तुमची बाजू घेते, तर तुम्ही तिलाच बोलताय. तुम्ही तिला एवढा त्रास दिला, एवढं काही केलं, तरी त्यांनी सगळं दुर्लक्ष केलं आणि आत्ताही ती फक्त तुमचा विचार करून आईशी बोलायचं म्हणते आणि तुम्ही असं बोलताय दिवसांनी. ही तुमची पनिशमेंट आहे. आणि एजे बोलते, "नाही, बरोबर आहे, पण तरी आईने असं वागायला नको हवं आता आजीचं जर इथं पाय दाबायचं म्हटल्यावर ते नक्की दाबतील, कारण त्यांचा आदर आहे. पण असा आदर मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो." असं एजेला ती समजवताना या ठिकाणी दिसते. आणि ते चुकीचंच केलं. पाय धुणं हे चुकीचं आहे. मोठे आहेत, बरोबर, पण हे सगळं चुकीचं आहे. त्यांनी सांगायला नको होतं, असं बोलताना दिसतंय. आणि आता बस झाली ही शिक्षा, काही गरज नाहीये. त्यांना परत पाठवू नका. तेव्हा मात्र इथे दुर्गा भडकते. हे जे म्हणतायत ना, आम्ही चुकलोय, परत जायला हवं, तर आम्ही जाणारच. तू मध्ये बोलू नको. आणि या 7 दिवसात आम्ही जाणार आणि आमची शिक्षा आम्ही पूर्ण करणार, असं बोलताना ही दुर्गा दिसते. आणि या 7 दिवसात आम्ही एकही तक्रार करणार नाही, असं या ठिकाणी म्हणजे दुर्गा सांगताना दिसते. आणि आता आम्ही डायरेक्ट 7 दिवसानंतरच भेटू, असंही ठणकावून सांगताना या ठिकाणी आपल्याला एजेला ती दिसत आहे इकडे. यानंतर लीला वगैरे त्यांना सांगते की प्लीज या सगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही, राहू द्या, त्यांची शिक्षा माफ करा. पण नाही, त्यांची शिक्षा पनिशमेंट आहे, त्यांना पूर्ण करावंच लागेल. उगाच पैशाने सगळ्या गोष्टी होत नसतात. या ठिकाणी बाकीचा पण बोलतो एकजण की तुम्ही त्यांना पैशाने लिहिलं, पैशाने श्रीमंत असून फायदा नाही, मनाने श्रीमंत पाहिजे. आणि तुम्ही कायम लीलाला आणि यांना खूप वाईट वागणूक दिली, त्रास दिली, तर ती चांगला विचार करते. आणि बरंच काही इथे बोलताना दिसतं. शेवटी दुर्गा हे या ठिकाणी निघण्याचा प्रयत्न करतात, परंतु इथे दुर्गाचा नवरा येतो विष्णुरूप आणि बोलतो, हे सगळं काय चाललंय? लीला ती बोलत होती ना, शिक्षा पण करते, तू कशाला बोलली नाही आम्ही तिथे जाणार? ही शिक्षा भोगण्याची काय तयारी गरज आहे का? एक काम कर, तुम्ही जाण्याची तुला काही गरज नाही. तू काय या घरासाठी एवढं दिलं, आपलं मानलं, प्रत्येक माणसाला आपलं मानलं, एवढं काय केलं, पण आता एजेला तर काही किंमतच राहिली नाही वाटतं. तो भडकवताना या ठिकाणी आपल्याला दिसतो. नाही, मी ही शिक्षा पूर्ण करणारच, काही झालं तर. एजेचा शब्द माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मग आल्यावर मी या सगळ्या गोष्टीचा कसा बदला घेते ना, असं सुद्धा बोलताना ही दुर्गा या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि ती त्यांच्याकडे सुद्धा जाताना दिसते. परंतु या ठिकाणी घरी मात्र लीलाला तुला वाईट वाटत असं, पण त्याचाही नाईलाज असतो, एजे पुढं काय बोलणार आहे. परंतु यानंतर मात्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की परत या लीलाला या एजेचा मोबाईल घेण्याची संधी भेटते. एजेच्या रूममध्ये गेल्यानंतर एजे झोपलेले असतात. उठवल्यानंतर सुद्धा ते उठताना दिसत नाही. त्यानंतर मग हिला आयती संधी भेटते की यांच्या मोबाईलमध्ये ना सकाळपासून ते काय बघतायत आणि हसतायत ना, हे मला कळायलाच हवं. म्हणून ते मुद्दाम मग तिचा फोन घेते आणि यात तिला माहिती फिंगरप्रिंट, म्हणून ते झोपल्यानंतर मुद्दाम तिचा अंगठा वगैरे मोबाईल लावून हा स्क्रीन ओपन करताना दिसते. आणि ओपन केल्यानंतर तिला खूप मोठा या ठिकाणी सुखद धक्का बसताना दिसतोय. कारण तो उघडल्यानंतर तिचा फोटो तिला दिसतो साडीमधला हसताना काढलेला. आणि हाच फोटो तिला समजतं की सकाळपासून एजे ना हाच फोटो बघतायत आणि हसतायत. आणि ती खूप या ठिकाणी खूप खुश होते. एजे सुद्धा माझ्या प्रेमात पडले याची तिलाही जाणीव होताना आपल्याला दिसते.
आणि मग हे लीला इथं ठरवते की आता काही करून एजीना त्यांचं प्रेम माझ्यासमोर व्यक्त करायला लावणारच. याचा प्लॅन आता ही लीला करताना दिसते. त्यामुळे आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये म्हणून आपल्याला काय काय पाहायला मिळतंय. धन्यवाद.